कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या खुश होती ना हे लग्न करत असताना? का तुम्ही तिच्यावर काही दडपण टाकलं होतं? हो, तुम्ही सुद्धा पाहिलत ना किती आनंदात होती ती, मनापासून सगळं करत होती। मग तिने असं का केलं नाही आम्हाला सुद्धा नाही कळत आहे। भाऊ हो, कसला न्यायनिवाडा करत बसलाय तुम्ही? अहो, ह्या लोकांनी वेड्यात काढलंय आपल्याला। तुम्ही साधे आहात भाऊ, कळलं नाही तुम्हाला? चांगले दागिने देऊन बसलात, हव्यात त्या मागण्या पुरवल्यात, पण यांनी काय केलं? यांनी यांच्या मुलीला पळवून लावलं, सरळ सरळ फसवलंय आपल्याला। अशा लोकांना ना इथून बाहेरच हकलायला पाहिजे। सुहास, अरे बघतोस काय? हाताला धरून फकलावून दे यांना इथून। एक मिनिट, हे बघा, इथे चूक कोणाची कोणालाही माहित नाहीये। दिव्या पळून जाईल अशी काही आयडिया नव्हती आम्हाला, त्यामुळे या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे कोणालाच माहित नाहीये। त्यामुळे इथून कोणी जाऊ शकत नाही आणि कोणी कोणाला हातही लावू शकत नाही। लाज नाही वाटत का ग तुला? एवढं सगळं घडूनही इथे उभी आहेस तू। जशी तू तशी तुझी बहीण पळपुट। मी इथे थांबले कारण माझी बहीण आहे ती। आमच्याही इज्जतीचा प्रश्न आहे। काय इज्जत? ऐकलंस का सुहास काय म्हणाली? ह्यांची इज्जत नाही भाऊ, तरी आपलं नशीब हा सगळा प्रकार लग्नाच्या आधीच झाला। अहो कल्पना करा, समजा हे लग्नाच्या नंतर घडलं असतं तर काय करणार होतो आपण? हा सुहासराव, आत्ता या क्षणी यावर बोलण्यात काही अर्थ आहे का? आपण बोलूया ना त्यावर। शिवा, तू वंदनाताई आणि आजीला घेऊन जरा खोलीत जा। भाऊ ठीक आहे। सीता, मला काय होतंय सगळं? आजच का घडतंय मला काही कळत नाही। सीता, फार त्रास करून घेऊ नकोस। तू आशूला सांभाळ, इकडे सांभाळ। आई थांब, मला बोलायचं तुझ्याशी महत्वाचं।
आत्ता माझ्यासाठी आशू शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. मी आधी त्याच्याशी बोलते मग. आशू मला सुद्धा महत्वाचं आहे आई. मलाही खूप काळजी आहे त्याची आणि म्हणूनच मी त्या दिव्याला नकार देत होते ना. पण तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही, स्वतःचं खरं केलं. आत्ता हा विषय गरजेचा आहे का? कशी गरज नाहीये? आणि आता का तुला काहीच बोलायचं नाहीये? कारण जे काही झालंय ना ते नीट लक्षात सुद्धा आलं नाहीये अजून. दिव्या पळून गेली आहे आई. मी सांगते ना तुला. खूप कौतुक करत होतीस ना तिचं. माझी सून अशी, माझी सून तशी. काय केलं तिने? गेली ना शेवटी. येते बस. पोरीनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही माझी मिळून. एवढं चांगलं घर, एवढी चांगली माणसं, हे सगळं कसं झालं कळत नाही. देवा तुझ्या मनात तरी नक्की काय आहे रे? तुम्ही शांत व्हा जरा. हे बघा नका एवढा विचार करू. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते यात. मी एक फोन करून येते. जरा थांबा. हॅलो कांता शेठ, ऐका ना. दिव्या लग्नात पळून गेलीये. नाही मला आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगण्यात काही मला नाही आता सांगता येणार. तुम्ही माझं एवढं फक्त ऐकून घ्या की तुमची माणसं लावा ना मागे. अहो दिव्या कुठूनही शोधून आणा. मला नाही माहिती, मला हवी आहे दिव्या. हा तुम्ही बघा, मला कळवा काय ते. काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती. काय वाईट करून देतो तो का ग आपण तिचं. इतकी चांगली माणसं, इतकं चांगलं असतं. तिच्या मनासारखं लगीन करून देत होतो. तिनंच पसंत केलं ना ग पोरगा. आपण काय जबरदस्ती केली होती का ग तिच्यावर? नव्हतं लगीन करायचं ना, नाही म्हणून सांगायचं. नसतं दिलं असतं आपण करून लगीन तिचं. मला काही कळेन असं झालंय. माझं डोकं सुद्धा अजिबात चालत नाही. मला फक्त माझ्या लेकराची काळजी आहे. काही मला सुद्धा आशूची काळजी आहे. मी बहीण आहे त्याची, मोठी बहीण आहे. जेव्हापासून हे लग्न ठरलं ना तेव्हापासून मला झोप लागत नाहीये. आशू खुश असेल की नाही, त्याची स्वप्न पूर्ण होतील की नाही, हे विचार मला सतत सतवत होते. पण तुम्ही सगळे खुश होतात, माझं ऐकत नव्हतात ना. ज्या मुलीवर त्याने एवढ्या मनापासून प्रेम केलं तिनेच त्याला फसवलं. किती तुटला असेल ग तो आतून. पुन्हा एखाद्या मुलीवर विश्वास ठेवेल की नाही ना, याची जास्त काळजी वाटते मला. आई, मी तुला एक सांगू का? आई, तूच त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी निवड. अगं काय बोलतेस कीर्ती? ही वेळ आहे का या गोष्टीची? आई, हीच वेळ आहे. तो किती प्रेमात होता तिच्या माहिती आहे ना तुला. शॉक मध्ये येतो आता. आणि या गोष्टींमधून बाहेर निघणं सोपं नाही आहे. खूप कठीण आहे. डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो तो. डिप्रेशन? मला तर भीती वाटते. जीवाचं काही बरं वाईट केलं तर. अगं काय काहीतरी अभद्र बोलतेस. सॉरी, म्हणजे मला असं बोलायचं नाही आई, पण असं होऊच शकतं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.